आजच्या घडीला बहुतांश लोकांकडून एक समस्या वारंवार विचारली जाते की आम्ही स्टेजवर गेल्याच्या नंतर भाषण विसरून जातो. मग आमचं भाषण विसरू नये यासाठी काय केलं पाहिजे? भाषणाचे मुद्दे लक्षामध्ये कसे ठेवले पाहिजेत? भाषण कसं केलं पाठ पाहिजे? म्हणजे असे अनेक मुद्दे, अनेक प्रश्न आम्हाला या चॅनलच्या माध्यमामधून विचारले जातात. परंतु या प्रश्नाचं, या समस्येचं समर्पक उत्तर न मिळाल्यामुळे भाषण लक्षात कसं ठेवायचं याबद्दलचा गोंधळ आपल्या मस्तकामध्ये कायम असतो. आणि हा गोंधळच बाजूला काढण्यासाठी आज आम्ही हा विषय घेऊन आलेलो आहोत की भाषण विसरू नये म्हणून काय केलं पाहिजे. तर नमस्कार बांधवांनो, मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक आणि आपण पाहतात भाषण रंग. भाषणाचे मुद्दे कसे लक्षात ठेवायचे याबद्दल मी काही मुद्दे माझ्या लक्षामध्ये ठेवलेले आहेत. त्यामधील मुद्दा क्रमांक आपण 1 पाहू. त्यामधील मुद्दा क्रमांक 1 आहे महागाईच्या विरोधामधला. म्हणजे मला परवा बँकेमधून फोन आला आणि पलीकडनं तो एम्प्लॉई मला म्हणत होता की सर, तुम्हाला गाडी घ्यायला लोन पाहिजे का? त्याच वेळेला मी त्या एम्प्लॉईला म्हणालो की माझ्याकडे पेट्रोल आणि डिझेलची गाडी आहे, मला फक्त पेट्रोल आणि डिझेल घ्यायला लोन पाहिजे. त्यावेळेला त्या पलीकडच्या बँकवाल्याने तात्काळ फोन कट केला. म्हणजे आज आपण पाहतो की पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. सामान्य माणसाचं दिवाळं निघालेलं आहे. देश दिवाळखोरीत निघालेला आहे. आपण जर म्हणालो की जगाच्या बाजारामध्ये रुपया पडलेला आहे, तर विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात की अजिबात नाही, रुपया पडला नाही, तिकडं डॉलर वाढला आहे. म्हणजे इकडं देशाचं फुकणं उदासलं आहे, तरी पण सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही. म्हणजे आज गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडलेले आहेत. जर एखाद्या सुशिक्षित माणसानं या महागाईच्या विरोधामध्ये आवाज उठवला तर त्याला येड्यात काढण्याचं काम या देशामध्ये केलं जात आहे. म्हणून मी म्हणेल की चश्मदीद अंधा बने, बहरा सुने दलील, झूठो का बोलबाला है, सच्चे हुए जलील. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो महागाईचा विषय आहे, या महागाईच्या विषयामध्ये आपण घटनात्मक पद्धतीनं आपण जर हा मुद्दा लक्षामध्ये ठेवला तर कशाही पद्धतीमध्ये भाषण आपलं विसरलं जात नाही. यामधील मुद्दा क्रमांक 2 आहे की चित्ररूपानं आपण आपला विषय डोक्यामध्ये ठेवला पाहिजे. म्हणजे या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण गांधीजीची 3 माकडं पाहूया. म्हणजे हे गांधीजीचे 3 माकडं, त्यामधील एक माकड म्हणतं की वाईट बघू नका, दुसरं माकड म्हणतं की वाईट ऐकू नका, आणि तिसरं माकड म्हणतं की वाईट बोलू नका. परंतु आजच्या या 21व्या शतकामध्ये आता 4थं माकड आलेलं आहे. ते वाईट बघतही नाही, ते वाईट बोलतही नाही, आणि ते वाईट ऐकतही नाही. आणि ते माकड 4थ्या रूपामधलं मोबाईलमधलं आहे. म्हणजे एकदा मोबाईल माणसामध्ये हातात घेतला तर माणूस बाजूलाही बघत नाही, बाजूच्या माणसाला बोलतही नाही, आणि कुणी काही सांगितलं तर ते ऐकतही नाही. म्हणजे हा जो विषय आहे, आपण जर चित्र स्वरूपामध्ये आपल्या मेमरीमध्ये जर सेव्ह केला तर आपण बोलत असताना ते आपोआप आपल्या डोळ्यासमोर ते चित्र यायला लागतात, आणि त्या चित्राकडे आपण मेमरीमधून पाहून आपण आपलं भाषण बोलायला लागतो. म्हणजे आपण चित्ररूपानं जर हा डाटा जर आपल्या डोक्यामध्ये सेट केला तर कशाही पद्धतीचं आपलं भाषण विसरलं जात नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपले मुद्दे नोट करायचे आपण आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे. मग पहा, तुम्ही तुमचं भाषण विसरणार नाही. यामधील मुद्दा क्रमांक 3 आहे की गणिताच्या ज्या संख्या आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4 या संख्या लक्षात ठेवून आपण आपलं भाषण, आपले मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे याबद्दल उदाहरण देत असताना यशवंतराव चव्हाण यांची ऋणानुबंध कादंबरी आहे, आणि त्या कादंबरीमधील हे विचार आहेत. यशवंतराव चव्हाण म्हणतात की तुम्हाला जर 1 वर्षाची सोय करायची असेल तर तुम्ही धान्य पेरा, तुम्हाला जर 10 वर्षाची सोय करायची असेल तर तुम्ही झाडे लावा, जर तुम्हाला 100 वर्षाची सोय करायची असेल तर तुम्ही माणसं जोडा, आणि जर तुम्हाला 1000 वर्षाची सोय करायची असेल तर मात्र विचार पेरा. आणि असा विचाराचा पेरा करण्यासाठीच आज या ठिकाणी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. म्हणजे हे पहा, आपण 1 वर्ष, 10 वर्ष, 100 वर्ष आणि 1000 वर्ष, म्हणजे या गणिती संख्या आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवल्या, आणि त्या गणिती संख्याच्या आधारे आपण एवढा मोठा मुद्दा आपल्या डोक्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं
वेगवेगळ्या ट्रिक्स आपण वापरून आपलं भाषण आपण आपल्या लक्षामध्ये ठेवू शकतो। त्यासाठी या गोष्टीचा सराव करत राहा, या गोष्टी इमॅजिन करत राहा आणि जे आपले विषय भाषणाचे आहेत ते आपल्या मस्तकामध्ये ठेवत राहा। तुम्ही मंचावरनं कधीच भाषण विसरणार नाही। भाषण लक्षात ठेवण्याचा हा मुद्दा क्रमांक 4 आहे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। हा विचार त्यांचा सामाजिक विचार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियाविषयी बोलत असताना म्हणतात की स्त्री गुलाम झाली तर मुलं गुलाम होतात, मुलं गुलाम झाले तर कुटुंब गुलाम होतं, कुटुंब गुलाम झालं तर समाज गुलाम होतो, समाज गुलाम झाला तर राष्ट्र गुलाम होतं आणि अशा गुलाम राष्ट्रामध्ये गुलामाचा जन्म होतो। म्हणजे पहा, बाबासाहेबांचा हा जो सामाजिक विचार आहे तो आपण कुटुंबाच्या ह्यानं, कुटुंबापासून आपण देशापर्यंत गेलो आणि मग या गोष्टी ज्यावेळेस आपण आपल्या लक्षामध्ये ठेवतो तर त्यावेळेस आपण आपला मुद्दा विसरलेला जात नाही। मग ह्या अशा पद्धतीनं आपण आपले मुद्दे लक्षात ठेवण्याची थोडीशी स्वतःच्या डोक्याला थोडं जर वजन दिलं ना तर अजिबात भाषण विसरत नाही। तुम्ही स्वतःला सवय लावून घ्या आणि आम्हाला विश्वास आहे की तुम्ही अजिबात हे भाषणाचे मुद्दे विसरणार नाही। यामधील मुद्दा क्रमांक 5 आहे नाटकाच्या प्रयोगाचा। म्हणजे एकदा पुण्यामध्ये एका सभागृहामध्ये नाटकाचा मोफत प्रयोग आयोजित केलेला होता आणि तो 2 तास प्रयोग चालला आणि प्रयोग संपल्याच्या नंतर नाटकही संपलं आणि त्याच वेळेला त्या नाटकाचा लेखक स्टेजवरनं खाली उतरला, प्रेक्षकामध्ये आला आणि एका पुणेकराला म्हणाला की कसं वाटलं नाटक, नाटकामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे का? त्याच वेळेला पुणेकर त्या लेखकाकडे पाहत म्हणाला की म्हणले तुम्ही या नाटकामध्ये नायिकेचा मृत्यू हा विष घेऊन दाखवलेला आहे, जर तुम्ही हिचा मृत्यू बंदुकीची गोळी झाडून जर दाखवला असता तर आणखीन बरं झालं असतं। त्याच वेळेला हा लेखक कुतूहलाने म्हणतो की बंदुकीची गोळी झाडूनच का दाखवायला पाहिजे होता? तर त्यावेळेस हे पुणेकर म्हणले की बंदुकीची गोळी झाडल्याने मोठा ठो आवाज होईल आणि मग त्या आवाजानं सारी लोक उठतील आणि आपापल्या घरी जातील। म्हणजे पुणेकरांची जी काही बौद्धिक कौशल्य आहे हे जरा इतरांपेक्षा वेगळंच आहे। म्हणजे अशा पद्धतीनं आपण चित्ररूपानं ज्यावेळेस काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये ठेवतो तर त्यावेळेस भाषणाचे मुद्दे विसरण्याचा प्रश्न उद्भवत नाही। म्हणजे पहा किती छान आणि सोप्या पद्धतीनं आपलं भाषण लक्षात ठेवता येतं। म्हणजे ही सवय आपण लावत घेतली तर भाषण करताना मुद्दे विसरणार नाहीत ही नक्कीच खात्री देता येईल आणि आपण आपलं भाषण जसं ठरवलं आहे त्याच ठरवलेल्या पद्धतीनं आपण ते पूर्ण लोकांसमोर मांडू आणि लोकांमधून आपण आपली वाहवा मिळवून घेऊ आणि आपल्या एक नावाचा धबधबा या लोकांमध्ये निर्माण करू। भाषण लक्षामध्ये ठेवण्यासाठी 6 टेक्निक्स आहेत। त्यामधील पहिली टेक्निक्स आहे अभ्यास, मुद्द्याची जुळवाजुळव आणि तयारी। म्हणजे जर आपण वेगवेगळ्या जागेवरनं जर अभ्यास केला आणि त्यामधून आपण जर मुद्दे काढले आणि त्या काढलेले मुद्दे जर आपण व्यवस्थित त्याची मांडणी केली आणि त्या मांडणी केलेल्या विषयांचा, त्या मुद्द्यांचा जर आपण तयारी केली तर भाषण कशाही पद्धतीत विसरलं जात नाही। ही त्यामधली पहिली टेक्निक आहे। भाषण लक्षात ठेवण्याची दुसरी टेक्निक आहे की आपण आपल्या या विषयाचा वारंवार सराव केला पाहिजे। म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपण वारंवार सांगितली, वारंवार आपण बोललो तर त्या बोलण्यामुळे आपल्या जिभेलाही वळण पडतं आणि ती गोष्ट आपल्या लक्षामधून जात नाही। त्याच्यामुळं मुद्दा कोणताही असो, विषय कोणताही असो, त्याची तयारी तर केलीच पाहिजे पण त्याच्यासोबत याचा वारंवार सराव केला पाहिजे आणि सरावानं माणूस परफेक्ट बनतो हे वेगळं सांगायला गरज नाही। त्याच्यामुळं तुम्ही जे भाषणाची रचना करणार आहेत त्या भाषणाचा तुम्ही वारंवार सराव करा। या सरावानं तुमचं भाषण तुमच्या लक्षामधून अजिबात जाणार नाही। भाषण लक्षात ठेवण्यासाठीची तिसरी टेक्निक आहे की भाषण लक्षात ठेवण्यासाठी एक सूत्र तयार करा। म्हणजे मागं मी सांगितलं तुम्हाला की यशवंतराव चव्हाण यांच्या ऋणानुबंध या कादंबरीमध्ये ज्या पद्धतीने आपण वर्षाच्या नुसार आपण मांडणी केली त्या पद्धतीनं आपण एक सूत्र तयार करायचं आणि त्या सूत्रानुसार आपण आपला विषय मांडत राहायचा आणि त्याची तयारी करत राहायची, सराव करत राहायचा। म्हणजे भाषण लक्षात ठेवण्यासाठी एक सूत्र आपण स्वतः आपलं तयार केलं पाहिजे आणि या सूत्रानं जर आपण स्वतः मांडणी केलेली म्हटल्याच्या नंतर आपलं भाषण अजिबात विसरलं जात नाही। ही ट्रिक एकदा करून पहा म्हणजे तुमचं भाषण तुमच्या लक्षामध्ये राहील। भाषण लक्षात राहावं यासाठीची चौथी ट्रिक्स आहे ती म्हणजे आपला
आत्मविश्वास कायम बुलंद ठेवा. म्हणजे जेव्हा आपण घाबरतो त्यावेळेस ह्या घाबरटीपणामुळं आपल्या डोक्यामधला डाटा सारा इसकटून जातो. आणि जेव्हा आपण मग माईकच्या समोर बोलायला उभा राहतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये घंटा शिल्लक राहत नाही. मग त्यामुळं बोलायला जाण्याच्या अगोदर एकदम आत्मविश्वासानं आणि खमक्या पद्धतीने आपण स्टेजवर जायचं आहे आणि त्या माईक समोर सुद्धा एकदम खमक्या पद्धतीने बोलायचं आहे. असा आत्मविश्वास जर ठेवला तर भाषण विसरण्याचा कुठंच कसलाही संबंधच येत नाही. भाषण लक्षात ठेवण्यामधील 5वी गोष्ट आहे की आपण चित्र स्मृतीचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे एखादी घटना जर चित्र स्वरूपामध्ये आपल्या डोळ्यासमोर अशी तरळायला लागली तर आपण आपलं भाषण त्या चित्राकडे पाहून द्यायला लागतो. म्हणजे आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एकदा फेरफटका मारत होते आणि एका शेताच्या बांधावरून जात असताना एका शेतकऱ्यानं त्यांचा घोडा अडवला आणि त्याचा लगाम धरला. आणि राजाला तो शेतकरी म्हणाला की अरे राजा, माझे 2 आज्ञा आणि स्वराज्याकडे बाकी आहेत, ते कधी देणार? त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराज त्या शेतकऱ्याला नम्रपणे म्हणाले की बाबा, याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मी जेव्हा गडावर जाईल त्यावेळेस मी हिशोबाच्या वह्या तपासायला लावील आणि जर तुमचे 2 आणे बाकी असेल तर सूत व्याजासहित मी परत करेन. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गडावरती गेले त्यांनी वह्या काढायला लावल्या, वह्या तपासायला लावल्या आणि जेव्हा वह्या तपासल्या त्यावेळेस खरोखरच त्या शेतकऱ्याचे 2 आणे देणं बाकी होतं. आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे 2 आणे आणि त्याचं व्याज म्हणून पुन्हा 2 आणे असे 4 आणे त्या शेतकऱ्याला पोहोच केले. आणि ज्याने हा घोळ घातला होता त्या मात्र चिटणीसाला, त्या अधिकाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सस्पेंड नाही तर कायमस्वरूपी डिसमिस केलं. म्हणजे पहा, हा विषय मांडत असताना किती म्हणजे चित्र स्वरूपामध्ये यायला लागले हे. म्हणजे अशा स्वरूपात आपण आपल्या डोक्यामध्ये चित्र स्वरूपात शेव ठेवा आणि लोकांच्या समोर बोला. तुमचं भाषण अजिबात विसरणार नाही. भाषण विसरू नये यासाठी 6वी टेक्निक आहे की पॉइंट रायटिंग कार्डचा उपयोग करा. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या सभेमध्ये किंवा एखाद्या जागेवर भाषण द्यायला जात असाल तर त्याच वेळेस एका पॉइंट रायटिंग कार्डवरती तुमचे जे मुद्दे आहेत ते काही अक्षरामध्ये ठळकपणे लिहून काढा. आणि जेव्हा तुम्ही त्या जागेवर बोलायला उभा राहाल त्यावेळेस ते पॉइंट रायटिंग कार्ड समोर ठेवा आणि बोलत असताना त्यावरती हलकीशी नजर टाका. म्हणजे असं करत असताना आपल्याला कोणता पुढला मुद्दा बोलायचा आहे तो आपल्या डोक्यामध्ये येऊन जातो आणि आपण त्या मुद्द्याच्या अनुषंगानं बोलत राहतो. म्हणजे ह्या जर काही गोष्टी आपण जर अंगीकारल्या, याचा जर सराव लावून घेतला तर मात्र आपलं भाषण कदापिही विसरलं जात नाही. आणि या गोष्टी तुम्ही थोड्याशा सरावामध्ये घ्या, या अंगीकारा आणि स्वतःची तयारी करून एक सभा गाजवणारा वक्ता बना. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.